परंतु राहुल गांधीविषयी जास्त लोकं हेच बोलतात, की ते कोणाला भेटत नाही, कोणाशी जास्ती बोलत नाही. तुम्ही कसं काय फिट केलं राहुल गांधींना? रजत शर्माजी, मी एक गोष्ट तुम्हाला सांगतोय. राहुलजींचं जे माझं ऑब्झर्वेशन आहे, माझा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे. बाकी लोकांचं काय ऑब्झर्वेशन आहे, काय एक्सपिरियन्स आहे हे मला माहीत नाही. जास्तीत जास्त लोक 99% राहुलजी भेटताच त्यांना काही ना काहीतरी पोझिशन हवी असते म्हणून ते जातात. कोणी अर्ज घेऊन जातात. अरे, मला पी-सी-सी अध्यक्ष व्हायचंय, ए-आय-सी-सी सेक्रेटरी व्हायचंय, नाहीतर मुख्यमंत्री व्हायचंय, नाहीतर मंत्री व्हायचं. 2 मिनिटात त्यांना समजतं, की हा काय अजेंडा घेऊन आला आहे ते. पर्सनल अजेंडा असेल तर 2 मिनिटानंतर काय गोष्ट करायला बाकी राहते? ठीक आहे, मी बघून घेईन असं म्हणून पाठवून देतात. जर पब्लिकचा अजेंडा घेऊन, काही पॉलिसी घेऊन, काही पार्टीच्या ॲक्टिव्हिटीजचे प्रोग्राम घेऊन जर तुम्ही तिकडे बसलात तर राहुलजी ऐकण्यासाठी तयार आहेत. पहिल्यांदा माझी मीटिंग झाली ती 10 मिनिटांसाठी. मी गेलो. सर्वांप्रमाणेच मी सुद्धा पार्टीमध्ये येतोय ते पोझिशन विचारण्यासाठी येतोय असं राहुलजींना वाटलं. मला विचारलं होतं, "तुम्ही काय घेऊ इच्छिता आहात?" मी म्हटलं, "पुढचे 25 वर्ष तर तुमच्याच बरोबर आहे. आता काय मागून घेऊ मी? सध्या तर काही घ्यायला नाही आलो, पण हा जर पुढे सोबत जायचं असेल तर हा प्रोग्राम घेऊन जायचा आहे. जर ही पॉलिसी घेऊन पुढे गेलो तर काहीतरी करू शकतो." काही आयडिया होत्या माझ्याकडे पार्टीविषयी. जे आउटसाइड ऑब्झर्व्हर मी काही काँग्रेसविषयी काही माझं ऑब्झर्वेशन आहे ते दाखवलं होतं. त्यांच्याविषयी माझं काही ऑब्झर्वेशन होतं ते मी दाखवलं होतं. ती मीटिंग अशी चालली की 1.5 तास चालली. बाहेर आनंद शर्माजी, सिद्धी खूप सारे लोक उभे होते. सर्वांना थांबवून माझ्यासोबत बोलत बसले होते. मग हे याला काय म्हणावं रजत शर्माजी 10 मिनिटांची मीटिंग 1.5 तास चालली. याचा अर्थ राहुलजींकडे जेव्हा पर्सनल अजेंडा घेऊन गेले, तर 1 मिनिट 2 मिनिटात मीटिंग संपून जाते. जनतेचा अजेंडा घेऊन, पार्टीचा अजेंडा घेऊन जर तुम्ही गेलात, तर हरकत नाही. ते जास्त टाईम द्यायला तयार असतात. त्यांचे ते अलंकार, कौशलजी इशारा करत होते. "अरे, टाईम झाला आहे." बाकीचे लोकं आहेत, तरीही राहुलजी ऐकण्यासाठी तयारच होते.